गाव हा शब्द उच्चारला की डोळ्यासमोर उभं राहतं मातीचं घर, अंगणातलं झाड आणि एकेकाळी हसणाऱ्या माणसांनी भरलेलं जग. साधी माणसं आणि नात्यातला आपलेपणा हीच गावची खरी ओळख. आज एक असं गाव आपण पाहणार आहोत जे माणसांच्या साध्या जगण्याची गोष्ट सांगतं. या गावात जायला रस्ता नाही, शेतीसाठी पाणी नाही, ना दवाखाना आहे, ना मूलभूत सोयी सुविधा. पण तरीही तिथं प्रेम आहे, आपुलकी आहे, माणुसकीची ऊब आहे. एखाद्या चित्रपटाची कथा वाटावी अशी इथल्या माणसांच्या जगण्याची चित्रकथा आहे. असं खांद्यावर घ्यायचं, या खांद्यावर डिलिव्हरीची केस असो, सिरियस माणूस असो. बर, आता काल आमचा पुतण्या मारला अटॅकनं. हो मग ह्याचंच आणला ह्या असं डालात खायनं माहीत आणला. काही एक धनगरवाड्यावर. हे गाव इथल्या लोकांसाठी फक्त एक ठिकाण नाही, तर ती एक जिवंत भावना आहे. बाळा एकल्या एका घरासाठी कडेतनी गाडी गेली, एकल्या मग घरासाठी लाईटा गेल्या. म्हणजे श्रीमंताच्या फार्म हाऊसला आहे ना चांगले चांगले रस्ते, आणि गरिबांच्या झोपडीपर्यंत आहे का रस्ता? आहे का बघा बरं. तरी बिन आणा पाण्याचं भाकरी नाही, तुकडा नाही, माणसं चालत नाही तिथं. पण तिथं जास्त वर भीती होऊन रक्ताच्या उलट्या काय व्हायच्या आता माणसाला, पेशंटला. अरे मारणार आम्ही आता काय इथेच मारायचं. पण पोरं घरी कुठली आहेत त्यांची बिराडं सगळी तिकडे, बायका पोरं पार तिकडेच. हे गाव आता हळूहळू रिकामं होत चाललंय. उरल्यात त्या फक्त भिंती आणि या भिंतींना चिकटलेल्या असंख्य आठवणी. नमस्कार मित्रांनो, मी सागर मदने. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सध्या मी आहे पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यामध्ये आणि आज मी तुम्हाला डोंगरकड्यात वसलेलं एक असं गाव दाखवणार आहे ज्या गावामध्ये जायला आजही रस्ता सुद्धा नाही. म्हणजे या देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास 80 वर्ष झाली तरी सुद्धा अजूनही त्या गावापर्यंत रस्ता पोहोचलेला नाहीये. गेली कित्येक दशकं त्या गावानं लाईट पाहिलेली नाहीये. प्रचंड संघर्षामध्ये त्या गावाची आजही वाटचाल सुरू आहे. पुणे जिल्ह्यामध्ये भोर तालुक्यात धानवडी नावाचं गाव आहे जे डोंगरकड्याच्या पायथ्याशी वसलेलं आहे. त्या गावामध्ये आज आपण भेट देणार आहोत, त्या गावाची सध्याची परिस्थिती पाहणार आहोत आणि या गावाच्या पाचवीला जो संघर्ष पुजलेला आहे, तिथल्या लोकांचं जीवनमान कसं आहे, या सगळ्यांची माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत. पुणे जिल्ह्यातील भोर या तालुक्याच्या ठिकाणापासून धानवली हे गाव साधारणतः 1 तासाच्या अंतरावर आहे. नीरा देवघर जलाशयाच्या परिसरात उंच कड्यावर हे गाव वसलं आहे. नाव काय बाबा तुमचं? मारुती दानवले. आणि मावशी तुमचं? बेबी दानवले. तिला ऐकायला कमी येते. बर बर. आता तुम्ही एवढं डोक्यावर वजं घेऊन चाललाय, हो धानवली गाव तो वर कड्यावरती, हो. मग असं जायचं म्हटलं तर तुम्हाला दुसरा मार्गच नाही वे? गाड्या तर जात नाही तिथपर्यंत गाड्या खालच्या दानवली जातात ना तिथपर्यंत, आणि तिथनं पुढं वर चालत. तिथं पुढं. तुम्ही एक काम करा, पहिलं तुमचं ओझं त्या गाडीमध्ये ठेवा, मी तुम्हाला घेऊन जातो तिथपर्यंत. खाली तिथं पाय ठेवतो, तिथं ठेवलं तरी चालेल. एवढं ओझं घेऊन जायचं ह्या वयात? तुमचं वय किती आता? तुम्हाला ऐकायला कमी येतं का? बर बर, ठेवा तुमचं. धानवली गावाकडे आपण निघालो होतो आणि जाताना आपल्याला हे काका आणि या मावशी भेटल्यात आणि योगायोगानं त्या धानवली गावामधल्याच आहेत. मूळ धानवली गावातील काही कुटुंब डोंगरकड्याच्या खालच्या बाजूस येऊन या ठिकाणी स्थायिक झाली आहेत. इथे येण्यासाठी साधा कच्चा रस्ता आहे. काही कुटुंबांचे इथे पुनर्वसन झाले आहे, तर काही कुटुंब अजूनही वरती कड्यावरतीच राहत आहे. रेशनिंग काय घेऊन आलाय? गहू, तांदूळ. हं, हे तांदूळ, हे तांदूळ. हे गहू. किती किलो? हे 12 किलो गहू आहेत आणि 8 किलो तांदूळ आहेत. तांदूळ आता म्हणजे कमी दर केलाय. महिन्याला रेशनिंग आणायचं, एवढं डोक्यावरतीच आणायचं? 8 डोक्यावरती आणायचं.
ही बघा ही अशी आमची घर पडलेली झालेली. तर हे दानवलीच आहे का? ही दानवलीच खालची. एक खालचे दानवले आणि एक कड्यावरती आहे ती दुसरे दानव. वरती आहे तिकडे त्या डोंगरापाशी तिथे आहे. तिकडं पार वरती. हा तिकडं शेवटवरती ते डोंगर दिसतो ना कडा, हा त्या कड्या खालीच आहे तिथे. बर इथे दानवले सगळे. बर आपलं गाव एस टी कॅटेगरीतलं गाव आहे. बर महादेव कोळी समाजाचे लोक सगळे महादेव गोळे हा सगळे महादेव. बर म्हणजे आदिवासी थोडे. सगळे आदिवासी. बर आणि ह्याच डोंगर कड्यामध्येच वर्षानुवर्ष तुमच्या सगळ्या पिढ्या राहिले. वर्ष राहिले. आपलं अर्ध गाव तो वरती कडा दिसतोय बघा तुम्हाला. हा हा सपाटी दिसते थोडी एकदम कडेचे हा एकदम वरती वरती. तिथे नेहमी लोक राहतात. हे पुनर्वसन झालेले थोडस. म्हणजे जे मूळ धानवली आहे ती वरतीच कड्यावरती आणि त्याच्यानंतर काही लोक तुमच्यातली इथे येऊन राहिली. स्थलांतरित झालोय. पुनर्वसन झालं होतं. बर बर नेहमी लोक वर आहेत, नेहमी लोक खाली आलेत आता. मग त्यांचं पुनर्वसन नाही झालं का? ते लोक पुनर्वसन म्हणजे एवढी जागा पण नव्हती तर ते लोक तिथंच राहिले म्हणजे आले नाहीत खाली. हा हा काही लोक ते पिढ्यानपिढ्या तिथं राहिल्यामुळे त्यांना ती हा ते भावनिक एक नातं त्या मातीशी त्याच्यामुळे. आता असल्यामुळे ते लोक काय आले नाही खाली. हा हा हा. मग आता एवढं कड्याच्या जवळ गाव आहे तुमचं होय बाबा? आता माळीन तिकडे इरशाळगड अशा दुर्घटना घडतात, भीती नाही का वाटत तुम्हाला की असं पावसाळ्यात काय होईल काय? नाही भीती वाटली तरी ऑप्शन काय. पुनर्वसनाचे मुद्दे आम्ही 2-3 वेळा मांडलेले आहेत सरकारसमोर. ते अजून काही झालेलं नाही आणि लोक पूर्वीपासून राहत आल्यामुळे गाव सोडायला तयार नसतात. बरोबर बरोबर बरोबर. दुसरीकडे गेलं तरी घरापुरती जागा भेटते. हा हा शेती आणि किंवा बाकी उदरनिर्वाहासाठी इथं जंगलातले बरेचसे व्यवसाय लोकांचे जंगलांवर डिपेंड हो हो जंगलातले मध गोळा करणे असेल किंवा हिरडा गोळा करणे असेल किंवा अजून काही गोष्टी असेल जंगलातले ते फळ वगैरे विकतात त्याच्यावर उदरनिर्वाह चालतो. कारण गावाकडे राहिल्यामुळे शिक्षण कमी आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती जास्त भर आहे लोकांचा. मग फळ फक्त उन्हाळ्यातच आता सीजन चालू आहे आता माळव हे ते नाही का? तर काय काय फळ म्हणजे इथनं विकायचं म्हटलं तरी अवघड आहे ना, पण घेऊन कुठं जाणार तुम्ही? खाली खाली इथं कंकवाडी म्हणून गाव आहे बघा तुम्हाला. हा कंकवाडी. तिथं न्यायला लागतं. हा. तिथनं मग ते लोक मी बसलो का तिथे तिथे वेंडर वगैरे असतो एखादा हा 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 आपण तिथपर्यंत नेऊन पोहोचवायचं बर. किंवा कधी कधी इथं पण येतात गाडी घेऊन ते. मग आता शेतीचं कसं काय बाकी इथं वर्षभरात मग पोटा पाण्यासाठी काय? शेतीच मला सांगितलं नाचणीवर विषयावर नाचणी आणि भात शेती थोडं प्रमाणात थोडी पिकते. थोड्या प्रमाणात त्याच्यावरतीच उदरनिर्वाह चालतो. असं उभं नाचणी आणि भात शेती हा भात शेती तेवढंच आणि ती पण पावसाळ्यातच पावसाळ्यात. ज्यावेळी भाताची ती खाचराई ती भरतील तेव्हा. हा मग हिवाळ्यात उन्हाळ्यात मग बाकी तुमचं बाकी मग मोलमजुरी वगैरे करायची मोलमजुरी असते काहीतरी काय कुठे भेटेल ते जायचं. करायचं. आता बघ आमची दुसऱ्याच्या शाळा शेतात लागली कामाला जायला दोन-चार लागेल किंवा लोकं. काय असं व्यवसाय असं कुठं मजुरी लागेल तिथे जायचं आणि मजुरी करायची. जिथपर्यंत आपण गाडी घेऊन येऊ शकतो तिथपर्यंत आम्ही पोहोचलोय. खरं तर धानवली जे मुख्य गाव आहे त्या गावाच्या पायथ्याशी कड्याखालीच आपल्याला आणखी एक गाव पाहायला मिळतं, ते धानवलीच आहे. म्हणजे इथं पुनर्वसन झालेलं आहे लोकांचं. जे मूळ गाव आहे ते कड्याच्या वरच्या बाजूला आहे आणि तिथपर्यंत जाण्यासाठी कुठलाही रस्ता नाही आहे, चालतच तिथपर्यंत जावं लागतं कड्यावरून. इकडं बांबूची झाडं भरपूर आहेत, तुम्ही बघू शकता. कळक म्हणतो आपण त्याला. साध्या पायवाटेचा रस्ता तोडवत आम्ही कड्यावरील धानवली गावाकडे जायला निघालो. ऊन प्रचंड होतं, पण मनात या माणसांची जीवन कहाणी जाणून घेण्याची ओढ होती. साधारणतः अर्धा रस्ता आपण चालून पार केलाय, अजून तो कडा उंच मागे दिसतोय.
तिकडं दूरवरती निरादेवघर जलाशयाचं पाणी दिसतंय आणि जिथून आपण आलो ना तो रस्ता दिसतोय का, त्या रस्त्याच्या तिथं आपण गाडी लावली. छोटीशी वस्ती आहे तिथं आणि तिथून चालत आपण इथपर्यंत पोहोचलोय. जग आधुनिक झालं, लोक शहरात गेली, पण गावाकडच्या या माणसांचा जीव मात्र इथल्या मातीत गुंतलाय. कारण ही माती त्यांचा श्वास आहे. कुत्रं आहे का मावशी? कुत्रं चावलंय नाही ना? हावसानी गाव बघायला आलो तुमचं, पण आम्हाला 2 तास लागले इथं यायला. हे तुमचं घर का? आणि हे वरचा जे कडा आहे ते रायरेश्वर वरती का? रायरेश्वरचं मंदिर जिथं महाराजांनी शपथ घेतली होती ते लांब आहे का? म्हणजे हे पठार तरी किती किलोमीटर पर्यंत पसरला असला अंदाजे? 1-1.5 तास लागेल. 1 ते 1.5 तास त्या मंदिरापर्यंत जायला लागेल. अरे बाप. जास्त गेलो चाललो होतो नाही तर परत 2 तास लागले. आणि तुम्ही किती वर्षापासून राहता इथं? आता 12 पूर्वीच्या तुमच्या सगळ्या पिढ्या इथंच राहिल्या काय? पूर्वीपासून खाली निमा गाव गेला इथं खाली येतं हा तिथूनच आलोय आम्ही चालत. मग ते इथून वगैरे गेला बाकीचे इथं आहेत. काय आमच्या गावात काय पिकतंय असं बसायचं आपलं. मग आता उन्हाळ्यात काय काम? काय नाही काम, काय कशाची मेळावणी नाही फिळावणी नाही काम. आणि पावसाळ्यात मग काय पिकतं इथं? पावसाळ्यात काय नाही असंच बसायचं. कुठं काय आपलं भाजी कोणता आणायचा रानातनं झाड भात पाला पिकत असेल? नाही नाही पिकत. भाताचं नाही. म्हणजे इथं वरती कड्यावरती शेती नाही करत तुम्ही? शेती आपली नाचणी वरवी सावा नाचणी. नाचणी कुठं कुणाचं वावर आहे आपली आता दिवाळीच्या फळापासनं मग ते गव्हाचं एक वावर आहे काय आपले 2-2 पायल्या करते. मग तुम्हाला जर आता इथं एवढं तेलमीठ जर आणायचं खाली मग कंकवाडीपासनं वर कंकवाडी लांब आहे बरंच. वाघोर गेलं ना तर कंकवाडीत गाडीचा रस्ता आहे ना हा पूर्ण यायचं तिथून वर यायचं डोक्यावर घेऊन बर. बस का. आणि वाया देशाला गेलं तर ह्या रायरूसारख्या तिकडनं शिडीचं दार म्हणून आहे. शिडीचा? हा त्या शिडीच्या दाऱ्याखाली गाडी येते तिथून वर मग डोक्यावर भास्कर चढायचं तिथून वर शिडीतनं यायचं रायरूसर जाऊन तिकडे खाली यायचं. पण आता एवढं कड्यावरती चढून वरती यायचं आणि जर कोणी आजारी पडलं किंवा गरोदर महिला असतील असं दवाखान्यात जायचं म्हणलं तर डाल झोपायचा डालात नाही यायचं नाही ते लोकांनी उचलून खाली. यायचं गाडीच्या रस्त्यावर असं डाल जास्त त्यात बसवायचं लाकडाने झोपायचं दोरीने बांधायचं नाही यायचं. अवघड आहे. पण रस्ता नाही काय नाही. पावसाळ्यात मग ही घराचं छप्पर येते काय गळतं का? गळतं तर गळतं भिंती वारं बुरं असं लय जर वारं आला की असं उलटून टाकतं. छप्पर बी उडत असेल हे, नाही का? त्याला असा असे वारकं येते ना त्याने अशा झडपा बांधायच्या ना आवळून घ्यायच्या ह्या भीतीनं असं तेव्हा मग वाईट जपतं. वर लाकडं बिकडं टाकायला लागतं. मग पावसाळ्यातले 4 महिने तर कसं दिवस काढायचे म्हणजे इथं? कुठं जायचं मग कसं तसंच आपलं राहायचं. ह्या म्हातारीचा मुलगा वाढला ना काय तर ह्याच रालामध्ये आणला. हे असे असे घालायचे ते बघा इकडून एक घालायचं हां इकडून एक घालायचं माझं मोर अवघडला मागचा गडी की दुसऱ्यानं खात घालायचं पुढच्या अवघडला की पुढच्यानं घालायचं वरनं वरनं आणि हे बघा असं करायचं. असं खांद्यावर घ्यायचं या खांद्यावर. आणि असं माणूस बसवायचं. डिलिव्हरीची केस असो कशाची जास्त असो? सिरियस माणूस असो. बर. आता काल आमचा पुतण्या वारला अटॅकनं. हो मग ह्याचंच आणला ह्या असं डालात खायनं माहीत आणला काय नाही ते एक धनगरवाड्या धनगरवाडी. म्हणजे 2 माणसांनी असं उचलायचं. अवघडलं की दुसरं अवघडल्यावरती दुसरे माणूस. हा ते अवघडलं की दुसरा गेला. चेंज करायचा गडी. पण बघा असं एका माणसाला नुसतं सहज चालत जायचं म्हटलं तरी अवघड आहे. पण परिस्थिती अशी येते की काही वेळेला तुम्हाला असं घेऊन जावं लागतंय. बघू शकता हे कशा पद्धतीचं किती मोठा संघर्ष आहे बघा. म्हणजे जिवंत माणसाच्या वाट्याला पण संघर्ष आहे आणि जाणाऱ्या माणसाच्या वाट्याला सुद्धा संघर्षच आहे. इथं ही परिस्थिती खरं तर बदलली पाहिजे. रस्ते झाले गाड्या आल्या तर कुठेतरी तुमचा हा त्रास कमी होईल असं वाटतं का तुम्हाला? तेच की म्हणून तर आमची अपेक्षा आहे ना की रस्ता व्हावा
असे पण दखल कोण घेत नाही त्याची. आता काय करता. हे देवीचं मंदिर आहे का? वाघजाई देवी. इथं मंदिराचं काम चाललंय. तुम्ही बघू शकता हे मंदिर आहे. इथं एक बेंच दिसतंय. इथं शाळा भरते पण कधी कधी गुरुजी येतात, कधी येत नाहीत. आणि इथं काही जुन्या मूर्ती दिसत आहेत, बघू शकता. हे कोरीव दगडी शिळा आहेत. लांब लांब घरं आहेत इथं आणि 10-12 घरांची वस्ती फक्त. कधी काळी या गावात प्रत्येक घरात चूल पेटायची, प्रत्येक घरात गोंगाट असायचा. पण आता मात्र काही घरं कायमची शांत झाली. फक्त भिंतींनाच नाही तर माणसांच्या मनालाही तडे गेले. अशी घर आहेत का? इथं नाही राहत कोणी? सगळे मातीचेच घर घर. अरे तो कडा पडलाय काय वरचा दगड? तसंच आहे का? बर. काळ बदलला तसं गावही बदलू लागलं. अनेकांनी जवळची माणसं गमावली, काहींनी गाव सोडलं. तरुण पोरं कामाच्या शोधात शहराकडे निघून गेली आणि गावात उरली आपली माणसं परत येतील या आशेवर जगणारी ही म्हातारी माणसं. नमस्कार. निवांत बसलाय काय? आता उन्हातानाचं दुसरं काम नसेल काय? तिकडे बैलांनी काय चाललंय काम? मळणी. म्हणजे आता गहू काढलाय तो त्याची मळणी का? का इकडे मशीन ती काहीच येऊ शकत नाही त्याच्यामुळे नाही का? वरती ते कडायच्या वरच्या बाजूला का? इथं काय घर बांधायचं चाललंय का शेजारी? हे तुमचं घर का? हे काय सावलीला बनवलंय का? छान बनवलंय मांडव. पण आता गवत वाळल्यावर ते पानं पडत असतील ना का नाही पडत? काढून टाकायचं, काढून टाकायचं. पावसाळ्यात दुसरं काहीतरी टाकायचं त्याच्या. नाही पावसात मोडून ठेवायचं. हे जडे बांधायला लागते त्याला. पाऊस लय असेल ना इकडे? लय पाऊस. आमचं असं गाव आहे पण आता उघड आहे म्हणून चांगलं आहे. पावसात तर काय नाही, इलाजच नसतो इथं. मग आता रस्ता नाही काय नाही, मग पावसाळ्याच्या आधी तुम्हाला सगळा किराणा आहे ती आणून ठेवावं लागत असं. तर काय करायचं? जाते तर जातो पावसामध्ये तशी जाशी जातेच मला बांधून पावसात. डोक्याला. पण म्हाताऱ्या माणसांचा हाल आहेत ना. हाल तर काय मग काय करायचं? हं? चालणार आहे ते जात कसं कवा बी. वाडवडी इथं राहिला असतील तेव्हा राहून गेलो काय मग तुम्हाला कळतंय तसं इथंच आहे. तुम्ही इथं तुमच्या सगळ्या पिढ्या इथंच राहिल्या. सगळ्या पिढ्या आमच्या या गेल्यात. आमची मुलं राहतात का? मुलं आता कुठं? मुलं बाहेर येते महाबळेश्वरला. म्हणजे शिक्षणासाठी कामासाठी बाहेर. हो बाहेर येते. बोरला काय येतंय इकडं माऊलीश्वरला येतंय. ते आता तुम्ही जुन्या पिढीतले त्यामुळे तुम्हाला सवय लागली त्यामुळे गाव सुटणार नाही तुम्हाला. आता पण नवी पिढी नाही आता राहणार. आले मरणार आम्ही आता काय इथंच मरायचं. पण पोरं घरी कुठली येतात? त्यांची बिराडं सगळी तिकडे बायका पोरं पार तिकडंच. इथे रस्ते नाहीत, सुविधा नाहीत, पण तरीही इथली माणसं हसत जगतायत. त्यांचं आयुष्य कठीण आहे पण मन मात्र खंबीर आहे. बाई आजी काय म्हणतायत बघूयात. काय म्हणताय आजी? रस्ता नाही काय नाही, सरकारला देत नाही. भांडी घातली रस्त्यामुळे लय अडचणी आहेत का तुम्हाला? मग डोक्यावर किती माणसाने आणायचं खायला म्हणावं.
सगळंच तुम्हाला आणायला लागत असेल डोक्यात. डोके उतारायला लागतं आम्हाला. आजारी झालं तर काहीतरी तुम्ही आता हे न- बाजाराला जाता तुम्ही बाजारला जातं पण डोक्यावरच. सगळं डोक्यावर आणायचं. लाईट गेली तर 4-4 दिवस येत नाही. माणसं 4-4 दिवस लाईट नसली तर तसंच बसायचं. गोडे तेलाचं दिवं लावायचं असलं की. हे घर का तुमचं? हा ते घर आहे आमचं. हे पण होतंय आमचं. हे एक होतंय नवीन आणि ह्याला कसला खडक वापरलाय? जांबा खडक, जांभा ते वरनं टाकला इकडे. रत्नागिरीच्या तिकडचा. नाही 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 इथं आपल्या इकडे वरच काढायचे वर आहे. हिथंच कड्यात निघतो. इथं कडेच्या वरनं खाली टाकून दिलेलं आहे गाडी आणि म्हणजे वरनं टाकून दिला आणि मग गडावला. बर बर बर. हे कारागीर आहेत का? हा हा कारागीर आहे. कारागीर पण वयस्कर आहेत पण तरण्या पोरासारखं काम करतात की नेटानं. पोरं नाही तर घरी. लय कलाकार आहे तसा माणूस. दगड केस गाडवले ते बघा की. बघितलं ना ती गाडवले तुम्हीच ना? ते त्यानेच गाडवले. ते मोठे मोठे दगड आहेत. आणि माती. मातीत मग किती डोक्यावर माणूस आणन वाळू सिमेंट. रस्त्याची बाहेर सिमेंट लावलंय थोडं. ते मोरचे वाळी ते दगड बसवले. हा हा बाहेरच्या बाजूला थोडंफार सिमेंट. मातीमध्ये बांधायचे. हे काय बांधले हात फोटो काढायची त्याचा. हे एक नवीन घर बांधतोय. मग एवढे लोखंड बिखंड डोके बांधतो आम्ही. डोक्यावर. डोक्यावर शेडी खालून रायरेश्वरच्या तिकडून तिथं उतरायचं तिथं. बापरे. लय अवघड आहे. मग आता तरी लाईट आल्यामुळे थोड्याशा सोयी सुविधा झाल्यात, नाही तर एवढी वर्ष तुम्ही फार वाईट काळ काढला. हे काय बोलायचं. बघ, आत बघा, आत बघ. मला मातीत करायचं बाबा काय डाळ. मातीत घर येते फरशी आणायची घरी तर का मतदानाच्या वेळी कोणी मदत करायला येत नाही का? अहो गावात फुटायले असते. म्हणजे अजून सुद्धा तुम्ही या छन्नी हातोड्याने गाडावताय बे. हो हे काय गाडवायची त्याची हे 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 हाताने गाडवायची समजी हे काय. म्हणजे ही सगळी जी भिंतीला दगड दिसतात ह्यांनी छन्नीने हातोड्याने घडवलेत. हो मग मानलं पाहिजे तुम्हाला. माना की त्याला हे काय त्यांची माप आहेत सगळी. मापाचे शिक्षण तर काहीच नाही. शिक्षण काय नाही. हो अशा पुस्तकी शिक्षणानं हे नाही जमत, त्याला व्यावहारिक ज्ञान लागतंय. हा हे समजा हाताने गाडवायचे. अडाणी माणसाला जेवढं व्यावहारिक ज्ञान ना तेवढं शिकलेल्या माणसाला नाही. शिकलेला नाही म्हणजे अडाणी माणसाला एवढे नाही. घर पण भारी बांधलंय. आतनं बघतो कसं आहे. बघा की आपण अजून तयार करायचे. आता याला भीतीला ठोकळा लावायचा आहे. अजून ही एक भीती आहे. म्हणजे ह्या चौकटी पत्रा सगळं डोक्या बांधलंय. थांब मी बघा की हे एवढे डोक्यावर सगळे. कसली वजनदार लोखंड आहेत ते डोक्यावरती घेऊन आलाय. बघितलं देवळाच्या तिथं बघितलं का म्हणजे बघितलं. सगळं ते डोक्यावर आणले ना. इकडं काय किचन बनवलंय का? हा तिकडे किचन बनवले. हात चला हात बघा हात. बघितलं की. इथं किचन बनवायचं. इथं आंघोळीला पाणी बिणी इथं मुरी ठेवली. ह्याच्यातून पाणी बाहेर जाणार. बर. आंघोळी केली तर सगळं आतच. इकडे एक ठेवली, इथे एक ठेवली, एक तिथे एक आहे. पाईप ठेवलाय नाही का? हा चांगला निवारा केलाय. त्याला पाणी मारून ठोकायचं. निवारा चांगला केलाय. वाईवर आणलंय वे. शेडीतनी वरती काढायचं मग तिथनं डोक्याने. हो हे घर बघू शकता, मातीचं घर. तुम्ही बघू शकता विज्ञान तंत्रज्ञानानं प्रचंड प्रगती केली, पण अजून सुद्धा या गावामध्ये सोयीसुविधा पोचलेल्या नाही. कुऱ्हाडीनं दगड हे व्यक्ती फोडतंय बघू शकता. वेगवेगळ्या मशीन आहेत, सगळं आहे, पण इथपर्यंत काहीच येत नाही. हे किती भयानक कष्ट आहे बघा. त्यांचं वय सुद्धा फार जास्त आहे आणि या वयामध्ये असं कष्ट.
फोडला त्यांनी. काय काम चाललंय? गहमाळाचं काम चाललंय. मळणी. हा ते तिकडं गहू काढलेला ठेवला आहे, तो असा बैलांनी मळायचा का? हिमालयाच्या बैलांनी असं मग ते धान्य वेगळं होतंय का? धान्य वेगळं होतं. मग हे वरचं काढायचं साईडला खालचं दाखव वगैरे खालचं गहू काढून दाखव. हे बघा या खाली गहू निघतात मग. हे बघा हे गहू निघतात असं खाली. हा 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 हा. हे वरचं काढून घ्यायचं. बर. वरचं तिकडे खाली फेकून द्यायचं बाहेर. हे असं बाहेर काढून घ्यायचं. मग ते धान्य फक्त घ्यायचं काढून. हा हा. आता हे दिवसभर काम चालणार का काही तुमचं? दिवसभर चालणार. 3-4 वाजेपर्यंत हे चालणार. बर. खुर्चीला आता हे. अजून सुद्धा ही सगळी पारंपरिक पद्धत इथं वापरली जात आहे, बघू शकता. बैलांनी इथं कामं केली जात आहेत. कष्टाशिवाय इथं काय पर्याय नाही. प्रचंड कष्ट माणसांना सुद्धा आणि मुक्या जनावरांना सुद्धा. मग इथं जनावरांची ह्याची भीती जंगली बिबट्या आहे ती काय की ते काय करते ते काय करते डिप्टी काय करते? दिसतेत का इकडे? फिरतात. कालच फिरत होता कोणतरी म्हणले तिथून त्या झाडाखाली खाली गेला. पाय वाटलं होतं यातनं. जेमतेम 10 ते 12 घरांची वस्ती असलेलं हे छोटंसं गाव आहे आणि अगदी कड्यालगतच आहे. या बाजूला उंच कडा दिसतोय आणि मागच्या 2 वर्षापूर्वी म्हणजे 2-3 वर्षांपूर्वी या ठिकाणी लाईट आली, त्यामुळे थोडं तरी इथलं जीवन सुखकर झालंय. पण अजून सुद्धा इथल्या लोकांच्या वाट्याला प्रचंड संघर्ष आहे. इथली लोक परिस्थितीने जरी गरीब असली ना तरी मनाने मात्र श्रीमंत आहेत. अजून सुद्धा जुनं जी काही जीवनशैली आहे ती जपण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. पण पावसाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये यांना मात्र प्रचंड संघर्ष करावा लागतो. कारण ही जी घरं आहेत पावसाळ्यामध्ये बाजूने असं गवत हे ते लावून पूर्ण घरं झाकून टाकावी लागतात. कारण याचं असं की या घराच्या ज्या भिंती आहेत त्या मातीच्या भिंती आहेत आणि त्या मातीच्या भिंती भिजू नयेत, त्याची माती वाहून जाऊ नये यासाठी हे जे लाकडं वगैरे दिसत आहेत ते अशी उभी करून त्याला गवत लावून अशी घरं झाकून टाकली जातात. खाली लोक गेली का आमची त्यांची ही घरं पडलेली. ही लोकं खाली गेलीत ना त्यांची त्यांची घरं घरी हे जी पडलेली घरांची भिंती दिसतात भिंती. हा हे बघा इथं एक होतं इथं एक. म्हणजे पायथ्याशी जी लोक जाऊन राहिली हा त्यांची ही घरं. हा इथं एक होतं घर इथं एक हे एक आहे बघा. पूर्वी जिथे संध्याकाळी चूल पेटायची तिथे आता साधा धूरही निघत नाही. गावात अजूनही घरं आहेत पण घरात जास्त माणसं नाहीत. घराचे दरवाजे उघडे आहेत पण वाट पाहणारे डोळे आता थकले आहेत. नाही तर पूर्वी सर्पाची केस असली ना इथनं असल्या डालात माणसं इथनं भरून 5 गणीला न्यायची. म्हणजे सर्पदंश झाला. हा 5 गणीला तिथं ते पठाण इथं डॉक्टर तिथं- म्हणून होता सर्पावरचा. आहे अजून डॉक्टर. तो आहे डॉक्टर अजून. तेव्हा हे जरा झालं नव्हतं धोम मधनं जायची तर तिकडनं खाली उतरायचे या डोंगरानं आणि तळातनं चालत 5 गणीच्या डोंगरानं वर म्हणजे इथून ते पेशंट चालत घेऊन लोक जायचे. लोक हो, उचलून न्यायचे उचलून तर न्यायचे. चालत 5 गणित सर्पाचे माणसाला तिथं त्या डॉक्टर पाशी पोचलं ना मग भीती नाही. पण तिथं जास्त वर भीती होऊन रक्ताच्या उलट्या काय व्हायच्या आता माणसाला पेशंटला त्या काय किती तरी बिन आणा पाण्याचं भाकरी नाही तुकडा नाही माणसं चालत न्यायची तर ते बी एक न अर्धा नाही म्हण 20-20 गडी जायचं तर 20-20 25-25 गडी जेवढं गावात गडी असेल तेवढं. अशी काही घटना झाली ना गावात A to Z सगळं गडी जाणार. आता झाल्याशिवाय हा. सगळे आता समजा
गाड्या जवळ जवळ आल्या थोड्या हो, एक दोन- पण एक तिकडेच दोन लावणार एका- खाली. तिकडे शिडी खाली लावायचे नाही तर मग खायला गावात लावायचे. म्हणजे कुठल्याही मार्गाने यायचं म्हटलं तर किमान अर्धा ते 1 तास हा. चालतच यावं लागतंय चालतच यावं गावापर्यंत. लागतं. रस्ता या घरांपर्यंत अजूनही झालेला नाही. अजूनही नाही झालेला तर काय करते. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात राहणारी अशी कितीतरी माणसं आहेत, अशी कितीतरी गावं आहेत की ज्यांच्यापर्यंत अजून मूलभूत सोयी सुविधाच पोहोचलेल्या नाहीत. आपण म्हणतो की स्वातंत्र्याला जवळपास 80 वर्ष झाली, पण अजून सुद्धा काही माणसांच्या वाट्याला संघर्ष चाललेला आहे. हो ना. आणि तसंच हे गाव आहे की संघर्ष यांच्या 5वीलाच पुजलेला आहे. अजून सुद्धा सोयी सुविधा नाही आहेत, गावापर्यंत रस्ता नाही, लाईट सुद्धा मागच्या 2-3 वर्षापूर्वी आली नाही का. म्हणजे तोपर्यंत हे गाव अंधारात होतं. साध्या साध्या गोष्टीत आनंद मानणारी ही मुलखावेगळी माणसं मनात मात्र दुःखाचा डोंगर घेऊन जगतायत. गुरं चारताय का? हा हाय का खायला आता उन्हाळ्यात? काय हे असलं ना पण आता वाळलं गवत फार. हो वाळलं मग काय करायचं. मग आता पुढचं 2-3 महिने अवघड आहे गुरांचं. अवघड गॅस वाईस तोंडाला आलं तर पाण्या वाट फिरवायची मग काय करायचं. वरती दुसरं काय खायला नाही. नाही नाही काय तर शेतीवाडी नाही, काय नाही ते काय होणार. मग असं आपलं फिरवायची तर घरात नेऊन बांधायची मग काय करायचं. अवघड आहे. अवघड तर काय दूध बीत देतात का नाही गुरं? देतात की. म्हणजे आपलं घरगुती मग खाण्यापुरतं. काय करायचं कुठं न्यायचं याकडे कुत्रं चावत नाही नाही. नाही आणि खावटी सुद्धा ते राशन तेव्हा का त्या गावात भेटते तिथनी नुसतं दंब द्यायचं डोक्यावर घेऊन राशन. हाय का सोय आम्हाला. अशी डिलिव्हरी बाय जर झाली की तर कामटाचं डाल करायचं नाही तर ती गोंगडीचं हे करायचं न्यायचं परत आणि का आणायचं. काल ते मग अशी ते लाल शर्टावाला नाही का ते बसलं त्यांचं मूल वारलं तर डालाच आणलं मड इथं. आज 3 दिवस झाले ते नाही का त्यांची इथं बसलं त्यांचं मूल वारलं. अगदी तुमच्यासारखंच होतं. म्हणजे तरुण वयात. पोरं लहान आहे ते 2. मग तिथने डालात आणलं. सरकारनं इथल्या लोकांनी राजकारण्यांनी फक्त मातापुरतं नाही बघितलं पाहिजे. हो ना. एवढी वर्ष झाली आता हो. किमान 2 व्हीलर येईल एवढा तर रस्ता पाहिजे. एकल्या बाळा एकल्या एका घरासाठी कडेतनी गाडी गेली एकल्या मग घरासाठी लाईटा गेल्या. म्हणजे श्रीमंताच्या फार्म हाऊसला आहे ना चांगले चांगले रस्ते, आणि हे गरिबांच्या झोपडीपर्यंत आहे का रस्ता? आहे का बघा बरं. आणि काय होय असं. मुलांनी आमच्या जर 2 चाकी गाडी घेतली तर त्या तिथं लावायची आणि तिथने आमची मडी खाली उचलून न्यायची. काय त्याचा उपयोग आहे. दारात सोय असते तर मग कंच बी झाला. हो ना. आणि गाडी यायला आहे नाही की नाही रस्त्याला पण करीनाच म्हणजे काय करायचं. नाही तर कुठने बी रस्ता येईन ना कडा फुडतोय. पण नाही बाबा काय करायचं. आता तर आम्ही जायला झालो पण लेकरं आमचे येतात. म्हणजे अख्खं आयुष्य तुम्ही वाट बघण्यात घालवलं की आज रस्ता होईल उद्या होईल नाही का. ते पिवळ्या टोपीवालं मुलं माझे ते गोरटेलं नाही का त्याने गाडी घेतली. बाळा आम्ही दारात बसले की मला गाडी वाजली की मी कितीतरी म्हणेन आलं माझं पोर. आता गाडी घेतली तर तिथं खाली लावीन गाडी मला दिसती का दिसत. बघा म्हणजे लेकानं कौतुकानं गाडी घेतली ती बघायला सुद्धा तुम्हाला नाही मिळाली. सुद्धा नाही. बाळा मना निशीन का गाडीवर. बाळ कुठलं नेते गाडी. गाडी ही खाली तरी लावीन नाही तर तिकडं हे ना सुनदारा म्हणून रायरसर तिथं लावी. तिथपर्यंत जायला तासभराचा रस्ता. हिरली मी गाडी बाळाची. आता कुठं लावली असं तेव्हा का ती मग अशी घराचं तुम्ही नाही का फोटो काढत होता. अगं ते घर मी बांधते. बाप कंदीच वारला आणि 2 लेकरं येते. काय माझं हे असं कुडी ही असली कुठं जाऊ मी वजाला बाजाला. बघूया झालं तर देव पावलं. जरा बसल्या बसल्या ही चकली खा. येऊ का? हां या की मला दर्शन दे. नाही नाही दर्शनाला आम्ही एवढे मोठे आम्ही तुमच्या पाया पडलं पाहिजे मावशी. अहो आम्ही पाया पडलं पाहिजे तुम्ही कसलं पाया पडता आमच्या. येऊ का? आणि की या का हा 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 हो 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 चला मावशी. या गावाचा निरोप घेताना डोळ्यात पाणी होतं.
मनात विचारांचं काहूर माजलं होतं. माझं मन मला सांगत होतं गाव कधीच मरत नाही, ते हळूहळू विरघळतं आपल्या माणसांच्या अनुपस्थितीत, आणि शेवटी ते उरतं एक शांत, ओसाड आणि आतून रडणारं गाव, जिथे अजूनही कुणीतरी वाट पाहतंय, पण कदाचित येणारं कुणीच नाही. किती भयानक संघर्ष आहे पाहिलं ना. ज्यावेळी त्या आजी बोलत होत्या ना, त्यांचा एक एक शब्द असा काळजाला लागत होता. मेलेली मढी सुद्धा खांद्यावरती वाहून न्यावी लागतात, किंवा आजारी महिला, बाळंतीण महिला, वृद्ध व्यक्ती यांना खांद्यावरती वाहून दवाखान्यापर्यंत न्यावं लागतं. आणि 2 तास लागले आपल्याला तो कडा चढायला. एवढ्या भीषण कड्यावरून चढणं किंवा उतरणं किती अवघड आहे बघा. ऊन, वारा, पाऊस अशा कुठल्याही ऋतूमध्ये त्यांना हे काम करावंच लागतं. आणि त्यांच्या कित्येक पिढ्या इथं राहिल्या, संपल्या, पण अजून सुद्धा त्यांना रस्ता पाहायला मिळालेला नाहीये. इथली जी म्हातारी माणसं आहेत, वृद्ध व्यक्ती आहेत, त्यांनी तर आशा सोडलेली आहे की इथं रस्ता होईल म्हणून, पण किमान त्यांच्या पुढच्या पिढ्यांना तरी नीट सुखानं जगता यावं, यासाठी महाराष्ट्र शासन असेल किंवा स्थानिक पुढारी असतील, यांनी या ठिकाणी रस्ता करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.